मामानं पैसे दिले का वावराचे? माय भाषे म्हणते मामा वावर तर इथून नाही राहिला तर तू ठेक्यान देते तर एक कसं सगळे जण तर आम्ही देतो म्हणते ठेक्यानं. मी त्याला म्हणलं महाबाप जेव्हा मरण पावला तेव्हा त्या वावराचे हाल का होते. मी न सालं 5 वर्ष एका जणाले वावर दिलं फ्रीमध्ये दिलं आणि त्याला म्हणलं मा वावर जे आहे तू सन्न करून दे. बिलकुल एक टनाचा हे नाही भेटला पाहिजे. पूर्ण खटी खुटी हे ते पूर्ण नाही भेटला पाहिजे. पूर्ण म्हणलं धुळे उडे पूर्ण साफ करून मध्ये दे तर म्हणलं तुला 5 वर्षाची देतो. आणि तेही म्हणलं पहिल्याच वर्षी करून पाहिजे. नाही तर तू म्हणजे का 5 वर्षात करून देतो तर तसंही चालणार नाही. तर सांग म्हणून त्या वावरावर पैसा खर्च कोण करतो? आम्ही. 5 वर्षाचा ठेका किती आला असता मला? आज 60-70 हजार रुपये वर्षाचे. हां तर अगर 5 वर्षासाठी दिलं 7-5 3.5 लाख रुपये खर्च करून राहिले आम्ही मय झाले. आणि आता भाषामध्ये मी वावर करतो म्हणजे पण का विकलं तर हिस्सा द्यायला तयार आहे. मग त्याला म्हणतो विका म्हणतो का म्हणतो आमच्याकडे वावर घेणारे कोण नाही. कस्टमर आणा तेच म्हणलं ना कस्टमर आणा म्हणलं विका म्हणलं काय विकले जाऊन रोडच्या आतमध्ये आहे त्याच्यानं कोणी घ्यायला नाही पाहत. कोणत्या रोडवर आहे? चंद्रपूर रोड चांगला रोड आहे विकायला पाहिजे. पण आतमध्ये रोड साईडचे जे आहे ना 30-40 लाख रुपये एकड आहे. पण आतमध्ये जे आहे ना 5-6 लाख रुपये मध्ये मागत आहे ते विकूच लागत नाही. किती एकर आहे? 10-12 एकर. 8 एकर. गावातले घर आहे आमच्या 3 भावाची. आम्ही 3 भाव बाहेर राहतो. आता ते कोणत्यासारखं झालं कौलाचे पिण्याचे होते बापाच्या रात्री. आता एक प्रधानमंत्री आवाज योजना आली तर त्याचं फॉर्म भरले होते तर आले 3घाचे लागून. साठी ग्रामपंचायत वापरून ते तुमच्या बातम्या नाही झाल्या म्हणते. ते अजूनही माहीच्याच नावावर आहे. बहिणीचं सहमत पत्र आला म्हणते. बहिणी म्हणते 50-50 हजार रुपये द्या म्हणते. सांगा सहमती पत्र देतो म्हणते 50-50 हजार रुपये. बहिणीच्या लेकरावर असते हो ते एकच गोष्ट झाली. आणखी आहे घरी. आता बहिणी काही म्हणत नाही. बहिणीच्या लेकरच पुस्तक आता आणि त्याला समजलं जागेची किंमत म्हणजे काय होते. आता करोडोची प्रॉपर्टी आहे आणि इन्कम काय आहे ना आता त्या जमान्यामध्ये. पुराणी प्रॉपर्टी विकून दाखवा लोकांना याशी. बहिणीला द्यास लागते मग त्या माहिती करते. पोलीसने सोडत
गावले होते तर मग हे आहे का आजी आमचा बाबा ती हा. म्हणून काय चटणी भाकर आपला